श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनेही सांगितले आहेत. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 26 फेब्रुवारी. आजचे बोधवचन. आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. श्रीराम. प्रपंची पाहिजे सुवर्ण. प्रपंच सुखाचा चालण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अर्थप्राप्ती हवी. अर्थस्य पुरुषो दासहा असं म्हणणं भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांना कष्टाने म्हणावं लागलं. सर्वारंभे तंडुलहा प्रस्थमूलहा. प्रत्येक क्षणी जीवनात पैसा हवा. प्रापंचिक माणसाने जीवनात योग्य तो पैसा मिळवावा, यात गैर काही नाही. श्री महाराज म्हणतात, देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची कसोटी पाहायची आहे त्याला तो जास्त पैसा देतो. नीतिधर्माचं आचरण ठेवता यावं, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आबरूने जगता यावे, इतका पैसा असला की तो माणूस श्रीमंत समजावा. श्री समर्थ म्हणतात, काही मिळवी मग जेवी. तसंच भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे. पैसा हवा तो सन्मार्गाने मिळवावा. तुकाराम महाराजांचा अभंग परिचित आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे खर्च करी. धन मिळवताना उत्तम व्यवहार असावा आणि खर्च करताना दुःख नसावे. याचं उत्तम उदाहरण शिवसमर्थ चरित्रात आढळते. जय जय रघुवीर समर्थ म्हणून समर्थांनी झोळी पुढे केली आणि शिवरायांनी स्वराज्याची सनदच झोळीत टाकली. भिक्षा देणारा उपभोग शून्य राजा छत्रपती आणि ती नाकारणारा एक वैरागी समर्थ. ऐश्वर्यापासून दोघेही अलिप्त, अनासक्त आणि निरभिलाषी. धनसंपदेकडे अशा विरागी दृष्टीने पाहिलं तर कोणत्याही परिस्थितीत पैसा कितीही साठवला तरी तो अनुसंधानाच्या आड येणार नाही. धर्माच्या पायावर अर्थाचा पुरुषार्थ साधला तो धर्माच्या आड कसा येणार. वरील बोधवचन हे साधकांच्यासाठी आहे, सिद्धांच्यासाठी नाही. प्रापंचिक साधकासाठी मुख्यत्वे हा उपदेश आहे. परमार्थात पैसा ही मोठी अडचण आहे, ती साधकाला आहे. प्राथमिक शाळेत प्रवेश घेऊन पदवी मिळवणारे थोडे असतात. पदवीपर्यंत मध्ये मध्ये गळतीचे प्रमाण खूपच असते. कारणे अनेक असतात. तरीही अशिक्षित कुटुंब, खेड्यात वास्तव्य, गरिबी अशा असंख्य संकटांवर मात करत करत परदेशात उच्च शिक्षण घेऊन एखादा जिद्दी पुरुष भारतीय घटनेचा शिल्पकार होऊ शकतो. पण असा एखादाच उच्चपदी जातो. अध्यात्मातही हीच परिस्थिती आहे. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्त्वतः. किंवा वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. असा महात्मा व्हायला किती जन्म लागतील हे कोण सांगणार. पण आत्मसाक्षात्काराचे ध्येय ठेवून प्रापंचिक साधकाने साधना सुरू ठेवली पाहिजे.
ध्येयनिश्चितीनंतर अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य अंगी येतं. स्वातंत्र्याचं ध्येय गाठण्यासाठी अनेकांनी बंदिवास पत्करला, मंडाल्यात विजनवास पत्करला, अंदमानला कोलू ओढत काळ्या पाण्याची शिक्षा आनंदाने भोगली. काही जण फासावरही गेले. ध्येय गाठण्यासाठी माणूस कोणतंही अग्निदिव्य करू शकतो. मुक्तीचं ध्येय गाठण्यासाठी साधक अशी खडतर साधना करू शकतो, हे अनेक साधू संतांनी सिद्ध केलं आहे. कोणताही मोहपाश त्यांना बांधू शकणार नाही. ज्या गाडीने साधकाला मुक्तीचं स्टेशन गाठायचं आहे, तो आधीच्या कोणत्याही रिद्धिसिद्धींच्या स्टेशनवर उतरणार नाही. देहाने तो प्रपंच करील, सन्मार्गाने पैसा मिळवेल, कर्तव्य म्हणून प्रपंच करेल. प्रपंचात तो रमणार नाही. मनाने तो ईश्वराशी अनुसंधान ठेवेल. पैसा त्याच्या आड येणार नाही. त्याचा पाठीराखा सद्गुरू आहे ही श्रद्धा असल्याने त्याला पैशाचा आधार वाटणार नाही. कुठल्याही क्षणी घरावर तुळशीपत्र ठेवल्याचं श्री महाराजांचं उदाहरण त्याला मार्ग दाखवेल. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.